रामकृष्ण हरी मंडळी, आज आहे गणेश चतुर्थी. तर गणेश चतुर्थी निमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हे बघा, आम्ही गणपती बाप्पासाठी हे डेकोरेशन केलंय. मस्त फुलांची रांगोळी वगैरे काढलीत. मी आता तुम्हाला दाखवते माझ्या मम्मीनी किती भारी चौरंगावरती टाकण्यासाठी कमळ आसन बनवलं आहे. आता आम्ही चाललेलो आहोत गणपती बाप्पांना आणायला. आम्ही आता बाप्पांसोबत गाडीवरती जाणार आहोत, त्यामुळं तिथली शूटिंग काढता येणार नाही. त्यामुळं मी तुम्हाला डायरेक्ट घरी आणल्यावर दाखवते. तर हे बघा, आम्ही आलेलो आहोत गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन. तर दीदी इथं गणपती बाप्पांचं औक्षण करत आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. तर हे बघा, विघ्नेशला काय मूर्ती ठेवता येत नव्हती, म्हणून शेवटी पप्पांनीच घेतली आणि पप्पांनी ठेवली. आम्ही दरवर्षी घरच्या घरीच प्राणप्रतिष्ठा करत असतो. तर ह्या वर्षीही दीदी गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करतील. आजचं वातावरण खरंच खूप प्रसन्न आहे. बाप्पाच्या आगमनामुळे सगळेच खूप आनंदी आहेत. सगळीकडून फक्त बाप्पाचीच गाणी ऐकायला येत आहेत. पप्पांनी आता मूर्तीला हार घालून घेतला. तुम्ही बघू शकता किती छान दिसते ना मूर्ती. तर दीदीने इथे अगरबत्ती आणि धूप लावून घेतलेली आहे. आणि आता फायनली आरतीची वेळ आली. आरती म्हणले की चिकूला तर काय मज्जाच मज्जा. त्याची फेवरेट आरती. बघा कशा उड्या मारतोय, गोल गोल काय भिंतोय. आणि आम्हाला तर काय टोपीच सापडत नव्हती, शेवटी सापडली. चला तर मग आता आपण आरतीला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. पुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे ज्ञानतो ज्ञान राजा सुपात्र. कया आठवीता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांपाशी. जय जय रघुवीर समर्थ. आरती यावी शाळेत. हे बघा, पायल मॅडमचं कसं प्रसाद द्यायचं काम चालू आहे. काय मग घेतला प्रसाद आणि खाल्ला. आणि हे बघा, विघ्नेश कसं मांजराला घेऊन म्हणतोय पड पाया पड. आणि काय मग शेवटी पप्पा ओरडलेच. तर मंडळी, तुम्हाला आमची ही छोटीशी गणपतीची मूर्ती कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया आता नंतरच्या ब्लॉगमध्ये. बाय.